नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. तुम्ही पुणेकर असाल किंवा तुम्हाला पुण्यात यायचं असेल तर सगळ्यात जास्त मनस्ताप कशाचा होतो? प्रचंड ट्रॅफिक जाम. चांदणी चौक असू दे, नवले ब्रिज असू दे, कात्रजचा तो उतार असू दे, नाहीतर हडपसरचा तो भाग किंवा तिकडनं अहिल्यानगरकडनं येत असतात. आणि हा मनस्ताप पुणेकर गेली अनेक वर्ष सहन करतात. आम्ही जेव्हा जेव्हा तात्कालीन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना म्हणालो की अरे हे पुण्यातला प्रश्न कधी सुटणार आहे, तेव्हा त्याने असं सांगितलं होतं की आम्ही पुण्यासाठी एक नवा 170 किलोमीटर सुमारे असा एक महामार्ग करतोय, जो रिंग रोड असणार. तो रिंग रोड जिथे सुरू होतोय त्या उर्से या ठिकाणापासून मी तुमचं स्वागत करतो. महाराष्ट्र नवनिर्माणच्या या दुसऱ्या भागामध्ये पुणेकरांना पहिल्यांदा तुमचा हा जो मनस्ताप कमी करणारा, कारण 2028ला पहिला टप्पा पश्चिम आणि 2029ला पूर्वेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. सो तुमचा मनस्ताप कमी करणारा हा रिंग रोड सध्या कुठल्या टप्प्यावरती आलाय, कुठून कसा जातोय, कात्रजचं काय होणार आहे, चांदणी चौकाचं काय होणार आहे, तिकडनं सोलापुरात येणाऱ्या मंडळींचं काय होणार आहे, हे तुम्हाला पहिल्यांदा त्या त्या ठिकाणातनं जाऊन आम्ही दाखवणार आहे. तब्बल 52,000 कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे, जो इत्यंभूत तुम्हाला माहिती देईल की हा रिंग रोड कसा असेल. महाराष्ट्र नवनिर्माणच्या या दुसऱ्या भागामध्ये उर्से ह्या रिंग रोडच्या पहिल्या ठिकाणापासून मी तुमचं स्वागत करतो. चला हा रिंग रोड बघू. पुणे शहरात आजच्या घडीला बाहेरच्या राज्यातून आणि इतर जिल्ह्यातून येणारी हजारो अवजड वाहनं शहराच्या पोटातून जातात, कारण शहराला सोयीस्कर असा बाह्य वळण मार्गच उपलब्ध नाहीये, म्हणजे नव्हता. परिणामी शहरात प्रचंड ट्रॅफिक जाम, वाहनांचा धूर आणि ध्वनी प्रदूषण केव्हापासून वाढलं. पण हीच समस्या मुळापासून उपटून टाकण्यासाठी राज्य सरकारनं प्रवेश नियंत्रित पुणे चक्राकर मार्ग, हे मराठीतला शब्द आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये रिंग रोड म्हणतो, हा रिंग रोड बांधण्याचा निर्णय घेतला. या महामार्गाची सर्वात मोठी खासियत म्हणजे ज्या वाहनांचा पुण्याशी थेट संबंधच नाहीये, ती सगळी वाहनं आता शहरात न येता बाहेरच्या बाहेर वळवली जात आहेत. 1,73,000 वाहनं रोज पुण्याच्या बाहेरनं निघून जातील. हा रिंग रोड कसा असेल तर त्याचे आकडे सुद्धा थक्क करणार आहेत. 168.98 किलोमीटर लांबीचा हा संपूर्ण चक्राकार मार्ग असणार आहे. या महामार्गावरून गाड्या ताशी 120 किलोमीटर वेगानं धावू शकतील. संपूर्ण रस्ता 6 ते 8 लेनचा, कारण मध्ये भविष्यामध्ये मेट्रो करायची झाली तर त्याच्यासाठी सुद्धा जागा असणार आहे. 3+3 किंवा 4+4 रिजिड कॉन्क्रीटचा असेल. प्रवासात डोंगरातून तब्बल 14 मोठे बोगदे, टनेल्स, लहान मोठे 93 पूल आणि वायडक्ट्स आणि 16 इंटरचेंजेस असणार आहेत. 9 राष्ट्रीय महामार्गांना हा रिंग रोड छेदून जाईल किंवा राष्ट्रीय महामार्ग त्याला येऊन मिळतील. इतकंच नाही तर प्रवाशांच्या सोयीसाठी रस्त्यावर 12 ठिकाणी वे साईड अम्युनिटीज म्हणजेच विश्रांतीची ठिकाणं असणार आहेत. म्हणजे विचार करा, डोंगर दऱ्यामधून रस्ते काढत 168 किलोमीटरचा हा कॉरिडॉर तयार होतोय, जिथं ट्रॅफिक सिग्नलचा अडथळाच नसेल. ट्रॅफिक सिग्नलचा अडथळा नाही म्हणजे पुणेकरांसाठी जीवन किती सुखकारक. मध्ये आम्हीच तुम्हाला एक व्हिडिओ दाखवला होता की लँड ॲक्विजिशन मध्ये काही अडचणी निर्माण झाल्याच होत्या, कारण आपल्याकडे जमीन आता लोकांना नाही द्यावीशी वाटत, कारण जमिनीचं मोल खूप वाढलंय. ह्या प्रकल्पासाठी सरकारनं एक काय केलं की ज्यांनी सहमती दिली त्यांना 25% वाढीवचा निधी दिला, कारण राष्ट्रीय महामार्गासाठी किंवा राष्ट्रीय कामासाठीचं जे लँड ॲक्विजिशन होतं त्याच्यापेक्षा सहमती दिल्यानंतर राज्य सरकार 25% वाढीव निधी देतं. आता 1500 हेक्टर जवळपास लँड ॲक्विजिशन झालंय पूर्व पश्चिम आणि वाढीव मिळून. आता वाढीव हा काय प्रकार आहे तर राष्ट्रीय महामार्ग ज्यांच्याकडे आहे तोच विभाग संभाजीनगर ते पुणे ह्या रस्त्याच्या कनेक्टिव्हिटीचं काम करणार होता. पण नंतर लक्षात आलं की त्याच्यापेक्षा हे लँड ॲक्विजिशन हे शेतकऱ्यांसाठी जास्त फायदेशीर ठरेल. आम्ही थोडीशी माहिती घेतली तर अनेक ठिकाणी 4 ते 5 कोटी रुपये प्रति एकर असा भाव मिळाला. पण सर, एक तर तुमचा परिचय करून द्या, तुम्ही सोलापूरकरच आहेत. मी गोविंद गायकवाड, डेप्युटी इंजिनियर MSRDC पुणे. तर मी सरांशी बोलत असताना मला असं लक्षात आलं
इथे आजूबाजूला आता काय भाव झालेत? म्हणजे सुरुवात किती होती ना आता? सुरुवातीला 3 ते 4 हेक्टर ॲव्हरेज असा रेट होता. आता जर चौकशी केली तर 15 आहे. काय 15 15 कोटी पर हेक्टर 15 कोटी पर हेक्टर हेक्टरच्या आसपास हा मार्ग होतोय म्हणून. हो. आता तुम्ही सोलापूरचे आहेत, मी धाराशिवचा आहे म्हणून विचारतो. हं. आपल्या सगळ्यांसाठी अडचणीचा भाग असतो. तुम्ही एकदा हडपसरला आलो आपण, हो. की हडपसर मांजरी करत करत पुढे येईपर्यंत तुमचा तो नाल्यापर्यंत हे सगळं ट्रॅफिक कंजेशन प्रचंड होतं. हो. ह्याच्यामुळे काय फरक पडणार? त्याच्यामुळे जे सोलापूरहून जे येणारी ट्रॅफिक मुंबईकडे जाणारी किंवा कुठे जाणारी ती पुणे शहरातून येत होती. आता त्यांना ह्या रिंग रोडमुळं पुणे शहरात येण्याची आवश्यकताच नाही. तर हा रिंग रोड पुणे सोलापूरला कोरेगाव मूळच्या तिथं म्हणजे सोरतापोडीला क्रॉस होतो. तिथं आम्ही तो इंटरचेंज प्रस्तावित केलेला आहे. त्या इंटरचेंजवरनं सोलापूर येणार तो कुठल्याही म्हणजे जाऊ शकतो, मुंबईला जाऊ शकतो, साताऱ्याकडे जाऊ शकतो किंवा बाहेर जिथं जिथं जे आमचे 9 नॅशनल हायवे क्रॉस होतात त्या कुठल्याही बाजूला त्या आउटर रिंग रोडवरून जाऊ शकतो. ओके. मग आता हडपसर आल्यानंतर तुम्हाला पुण्यात जायची गरजच नाही गरज ते. तुम्ही थेट तिथं उर्से सोरतापोडीला उर्शीला डायरेक्टली जाऊ शकता तुम्ही. ईस्टर्ननी जाऊ शकता, वेस्टर्ननी जाऊ शकता. हा प्रकल्प सुरुवात केव्हा झाली? सुरुवात नोव्हेंबर 2024ला ॲक्च्युअल बांधकाम सुरू झालं, पण ॲक्च्युली जे भूसंपादन आहे ते 2019 पासून सुरू आहे. ओके. आणि पूर्वची बाजू किती आहे? पूर्वेची एकूण लांबी 104.140 आहे. त्यापैकी पूर्व भाग 72.335 किलोमीटर आणि पूर्व विस्तारीकरण म्हणजे पुणे सोलापूर ते पुणे सातारा रस्ता त्याच्यामधलं जे अंतर आहे ते 31.805 किलोमीटर आहे. आणि पश्चिम बाजू? पश्चिम बाजू 64.841 किलोमीटर. आता मी असं तोंड करून उभा आहे, उर्सेला आपण तिकडनं आलो तर हो. पूर्व बाजूला जे दिसतं किंवा पश्चिम बाजूला दिसतं, हो. तर ते कसं कसं जातात? पूर्व बाजूला कसं होतं? नाही, पश्चिम बाजूला पहिल्यांदा मुळशी तालुक्यातून जातो, त्याच्यानंतर पुढं हवेली तालुका आणि नंतर भोर तालुका करून सातारा रस्त्यावर एक शिवरे गाव आहे तिथं मिळतो. ओके. आणि पश्चिम तुमचा मावळ तालुका पहिला येतो, त्यानंतर खेड तालुका, त्यानंतर हवेली तालुका असं करून ते शिवरेला मिळतो. म्हणजे उर्से आणि शिवरे हे 2 कॉमन पॉईंट आहे. ओके. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. आता आपण ह्या ब्रिजच्या खाली उभे आहोत. हो. आता हा जो ब्रिज आहे याची लांबी, रुंदी आणि त्याची विड्थ? ह्या पुलाची लांबी 451 मीटर आहे आणि ह्याचे जे आहे ते 11 स्पॅन्स आहेत, म्हणजे 41 मीटरचे 11 स्पॅन आहेत. आणि ह्याचं जे कॉन्फिगरेशन आहे ते 3+3 लेन, म्हणजे सातारा कॉरिडॉर जाणारा 28.25 रुंदीचा, मुंबई कॉरिडॉरला जाणारा तो पण 28.25 रुंदीचे असे 2 कॉरिडॉर आहेत. आणि हा जो रिंग रोड आहे तो 120 किलोमीटर प्रति तास 120 किलोमीटर प्रति तास डिझाईन स्पीड आहे. डिझाईन स्पीड केलेली स्पीड आहे. अर्थात त्या स्पीडनी तुम्हाला जायचं नाहीये, तुमच्या वाहनाच्या क्षमतेप्रमाणे. फायनली पूर्व पश्चिम आणि तो एक्सटेंडेड पार्ट मिळून महाराष्ट्राला कधी हा मिळणार? जो पश्चिम भागाचं जो पूर्ण करण्याचं आमचं जे टार्गेट आहे ते मार्च 2028 आणि ईस्ट जे आहे ते थोडंसं उशिरा सुरू झाल्यामुळं मार्च 2029 पर्यंत पूर्ण करणार आहे. आणि पूर्व विस्तारीकरण हे जे आहे तर त्याच्या लँड ॲक्विजिशन 78.10% झालेलं आहे आणि त्याच्या लवकरच निविदा आम्ही कॉल करणार आहोत. ओके. साधारण नियम असा असतो की 90% लँड ॲक्विजिशन झाल्याशिवाय प्रकल्पाला त्याची टेंडर प्रक्रिया होत नाही. मला सांगायचं हेच आहे की जेव्हा 1 ट्रिलियन इकॉनॉमीची भाषा आपण करतो, कारण महाराष्ट्र 1 ट्रिलियन झाला तरच देश 5 ट्रिलियन होईल. आणि आपल्याला माहिती आहे की मिडल ईस्टमधल्या क्रायसिस नंतर ह्या देशाच्या अर्थव्यवस्थेला पायाभूत सुविधाशिवाय फारशी गती मिळणार नाही, कारण जागतिक गुंतवणूक पण भारतामध्ये यायला तयार नाही. त्याची वेगवेगळी कारणं आहे, कारण डॉलर मजबूत करण्याच्या दृष्टीनं मिस्टर ट्रम्प यांचं राजकारण सुरू आहे. तो एक स्वतंत्र विषय. हे का समजून घ्यायला हवं तर महाराष्ट्राच्या प्रगतीला मधल्या काळामध्ये विलासराव देशमुख यांच्या काळात काही पुश मिळाला, त्यानंतरच्या मुख्यमंत्र्यांनी बरेच प्रयत्न केले, पण आत्ता ज्या पद्धतीच्या पायाभूत विकासाची कामं महाराष्ट्र बघतोय ती उत्तम आहेत. हा रिंग रोड पूर्ण होईल तर त्याचा सगळ्यात मोठा फायदा हा हिंजवडीतल्या मंडळींना होईल. इथून तुम्हाला नवले ब्रिजला जायला अर्धा तास, तिथून मुंबईला उर्सेला त्या ठिकाणी जायला अर्धा तास, म्हणजे 1 तास. पण हिंजवडी मधल्या ह्या ट्रॅफिक जाममुळं तेव्हाचे तत्कालीन पालकमंत्री श्री अजित पवार यांच्याकडं कित्येक तक्रारी झाल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी स्पेशल मीटिंग बोलवल्या, त्याचं कव्हरेज आम्ही केलं होतं. मग आता हिंजवडीतला जो पहिला फेज आहे ना तिथून 13 किलोमीटरवरती, दुसऱ्या फेजसाठी 7 ते 8 किलोमीटरवरती आणि तिसऱ्या फेज पासून
अवघ्या 3-4 किलोमीटर अंतरावरती हा रिंग रोड आहे. मग तुम्हाला इथून बंगळुरूला जायचं असेल किंवा मुंबईला जायचं असेल तर काही मिनिटामध्ये हिंजवडीची मंडळी तिथे पोहोचू शकते. अनफॉर्च्युनेटली काय झालंय की मी नेहमी असं म्हणतो की पुणे हे 20 वर्ष पायाभूत विकासाच्या कामात मागं राहील आणि पुण्याला मागं सारून जेव्हा बंगळुरू सॉफ्टवेअर निर्यातीमध्ये नंबर 1 बनलं तेव्हा किती वाईट वाटलं आपल्याला आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी आपल्याला डिवचलं पण होतं. हे महत्त्व आहे ह्या रिंग रोडचं. कारण IT चा व्यवसाय वाढेल, नवीन IT पार्क्स पण होतील, पण नवीन टाउनशिप डेव्हलप होईल. जे पुणे आत्ता एका विशिष्ट भागामध्ये कॉन्सन्ट्रेट झालंय ते असं व्यापक वाढलं की मुंबईसारख्या 3-4 मुंबई व्हायला काय हरकत नाही पुण्यामध्ये. हिंजवडीत आहे मी, हिंजवडी. एकशे 68 किलोमीटर लांबीचा हा जो रिंग रोड आहे तो पुण्यातलं ट्रॅफिक कंजेक्शन तर कमी करेलच, पण यानंतर मला असं वाटतं की ह्या महामार्गालगत जे नैसर्गिक पर्यटन आहे ना किंवा एकूणच पर्यटन वाढायला किती मोठा वाव आहे. माझ्या मागे तुम्हाला दिसतंय उलट्या दिशेनं पाण्याचे तुषार घेऊन येणारा असा धबधबा. या सगळ्या मार्गावरती जेव्हा मी पावसाळ्यात आत्ता हा भाग कव्हर करतोय तेव्हा लक्षात येतंय की भर पावसामध्ये इथे काम सुरू आहे, डेडलाईन मेंटेन करायची. पण इथला निसर्ग अफलातून आहे, कारण आपण सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरती डोंगर दऱ्यातनं फिरतोय. सगळीकडे पडणाऱ्या पावसामुळे तयार झालेले छोटे छोटे पाण्याचे ओहोळ, मोठे मोठे पाण्याचे प्रपात, झरे, धबधबे आणि महत्त्वाचं म्हणजे अशा भागातली कनेक्टिव्हिटी जेव्हा वाढते त्यावेळेला पुढं भविष्यातल्या संधी निर्माण करणारा हा मार्ग बनतो. जेव्हा तुम्ही उर्सेपासनं साताऱ्याच्या दिशेनं जातात त्यावेळेला पुणे पूर्णपणे तुम्ही बाजूला सोडलेलं असतं. तीच बाब आहे पश्चिम दिशेला. यामुळं भविष्यामध्ये टॉमटॉमनी जसं सांगितलं की पुण्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक होत असल्यामुळं इथे 2-4 किलोमीटर जाण्यासाठी सुद्धा तुम्हाला 30 मिनिट 40 मिनिट लागतात. ते तर भविष्यामध्ये 2028पर्यंत संपूनच जाईल. पण मला असं दिसतं आहे की पुण्याच्या अवतीभोवती या महामार्गालगत ज्या पद्धतीचा डोंगर आहे त्यामुळं नवीन टाउनशिप, नवीन MIDCs, नवीन आस्थापना अशा पद्धतीच्या रचना तुम्हाला पाहायला मिळेल. प्रति तास 120 किलोमीटर वेगानं तुम्ही या रस्त्यावरती जाऊ शकता, जी त्याची जास्तीत जास्त मर्यादा. अर्थात या रस्त्याची खूप आधीपासनं गरज होती आणि आत्ता तो रस्ता होतो आहे. म्हणूनच तर आम्ही म्हणतोय की भलेही 52,000 कोटी रुपये जात असतील, प्रति 1 किलोमीटरला लँड ॲक्विजिशनसह भूसंपादनासह जवळपास 200-250 कोटी रुपये प्रति 1 किलोमीटरचा खर्च असला तरीसुद्धा पुण्याच्या भविष्याच्या दृष्टीनं हा महामार्ग, हा रिंग रोड हा महत्त्वाचा ठरणार. आणि म्हणूनच मी म्हटलं की ही जी आमची महाराष्ट्र नवनिर्माणची ही जी मालिका आहे त्या मालिकेमध्ये असे पायाभूत प्रकल्प हे तुम्हाला कधी पाहायलाही मिळाले नसते इतक्या सविस्तरपणे जे आज आम्ही तुम्हाला दाखवतो. हे या मालिकेचं महत्त्व आहे. 168 किलोमीटरच्या या रिंग रोडचे 12 पॅकेजेसमध्ये काम सुरू असले त्याचे 3 टप्पे दिसत आहेत मला. पूर्व पश्चिम आणि एक जो पश्चिमेकडचाच काही भाग राहिला होता तर त्यालाही जोडून घेतात, कारण तो पूर्वी कोणीतरी नॅशनल हायवे वगैरे करणार होतं. पण हे काम त्याच्या डेडलाईनच्या मर्यादेमध्ये व्हावं, जी काही ठरवली आहे सरकारनं 28 डिसेंबर वगैरे, तर ते भर पावसात कसं सुरू आहे त्याचं हे दृश्य बघा ना. असे किती बोगदे आहेत? एक टोटल ह्या वेस्ट पोर्शन मध्ये 8 बोगदे आहेत आणि तिकडच्या ईस्ट पोर्शन मध्ये 9 बोगदे आहेत. असे ईस्ट- पूर्वेमध्ये 9 आहे आणि पश्चिमेला 7 आहेत, 8 आहेत. 8. सगळ्यात मोठा बोगदा जो आहे तो किती किलोमीटरचा आहे? तो 5.6 किलोमीटर लांबीचा बोगदा आहे. ओके. आणि असे छोटे छोटे बोगदे मग 500 मीटर टोटल असे 15 बोगदे आहेत. 15 बोगदे. आणि वायडक्ट म्हणजे उंचीवरचे बांधकाम किती आहे? आता उंचीवरची बांधकाम आहेत ती 13 काय आहे. कोणतं? 18 वायडक्ट 18 वायडक्ट आहेत. तो मूळ मुद्दा असा होता की ह्या अशा पद्धतीच्या कामामुळं पुण्यातलं ट्रॅफिक कंजेशन किती कमी होईल. तर आपण हडपसरवरून सुरू करायचं. समजा त्या दिशेनं आपण आलो तर काय होईल आता? हडपसरवरून जर उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर सोलापूरच्या सोलापूरहून येणारं जे ट्रॅफिक आहे तर त्या सोलापूर रोडला सोरतापवाडीच्या इथं आपलं इंटरचेंज असणार आहे. तर सोरतापवाडी पासून समजा मुंबईला आपण कन्सिडर केलं तर उर्सेपर्यंतचा
हा शहरातून जवळजवळ पूर्ण 2 तासाचं ट्रॅफिक क्रॉस करावं लागतंय मुंबईला जाणार आहे. तर ज्यावेळी हा रिंग रोड पूर्ण होईल आणि रिंग रोडवरून ट्रॅफिक जाईल तर त्यांना साधारण 60-70 किलोमीटरमध्ये अंतर जरी कापावं लागत असलं तरी ते हार्डली ताशी 120 किलोमीटर पर आवर हा रेट असल्यामुळे अर्धा ते पाऊण तासात ते अंतर कव्हर होतं. 2 तासाचं अंतर अर्ध्या पाऊण पाऊण तासात. तासात. गायकवाड साहेब, जर नगरच्या दिशेने आपण आलो तर काय होईल? नगरच्या दिशेने आलं तर नगरला पण एक लोणीकरला इंटरचेंज प्रस्तावित आहे. तर ते नगरहून समजा सोलापूरला जायचं असेल किंवा नगरहून इकडं पश्चिमेकडं शिवरेला जायचं असेल तर ते रिंग रोडवरच प्रवास करतील. म्हणजे लोणीकरवरून इकडं शिवरे किंवा सोलापूरला जाण्याची आवश्यकता. पण महत्वाचा प्रश्न आहे की ह्या सगळ्या प्रकल्पामुळं टोल तर असणारच आहे. टोल कुठल्या कुठल्या पॉईंट्सला असणार साधारणपणे? 16 ठिकाणी सर्व जे entry ज्या ठिकाणी आहे, त्या entry. ठिकाणी एंट्री एक्झिट असे 4 असणार आहेत ते. एक्झिट टोल पॉलिसी आहे. एंट्रीला फक्त नोंद होईल आणि जिथे एक्झिट होईल तिथं तो किती किलोमीटर गेला याची हे लक्षात येईल आणि तेवढाच टोल त्याला बसेल. आता बऱ्याच प्रेक्षकांना, कारण पहिल्या भागाच्या दृष्टीनं आम्ही हे म्हटलं होतं की याच्यामध्ये पर्यावरणीय दृष्टीने पण आम्ही विचारू, तर साधारणपणे वाटतं 3-1 लाख झाडं आपल्याला त्याची कटिंग करावी लागणार, बरोबर ना? आणि त्यापैकी तुम्ही आता किती झाडं रिस्टोर केलेली आहेत आणि ती कुठली कुठली झाडं आहेत? ते वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहेत. चिंच असेल, पिंपळ महत्वाचं. वड पिंपळ जे स्पेसिस दुर्मिळ आहेत, होत चाललेले आहेत, तर त्या आम्ही जवळपास 100% ट्रान्सप्लांट करून ते आता बऱ्यापैकी लागू पण झालेले आहे. आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या लगतच्या जमीन आहेत त्या शेतकऱ्यांनाही विश्वासात घेऊन एक दत्तक योजना सुरू केली आहे की ज्यामध्ये ही ट्रान्सप्लांट केलेली झाडं त्यांना आम्ही लावून दिली आणि त्यांच्याकडनं आम्ही घेतली, दत्तकपत्र लिहून घेतलं की ही जागा आम्ही झाडं हे आम्ही 3 वर्ष व्यवस्थित सांभाळून वाढू. ओके. आता जर थोडंसं आपल्या प्रेक्षकांना हा टनेल तुम्ही विस्तारानं सांगा, त्याची लांबी, रुंदी आणि ज्या पद्धतीनं हा आता वेस्टर्न घाटातल्या डोंगराच्या खालनं चाललाय त्याच्यासाठीचं तंत्रज्ञान कुठलं वापरलं गेलं? हे सांगरूळ गाव आहे. हा सांगरूळ टनेल म्हणून आपण म्हणतो. या सांगरूळ टनेलची लांबी 285 मीटर आहे. त्याची रुंदी आहे ती 17.8 मीटर आहे, म्हणजे 18 मीटर म्हणूया आपण, आणि उंची 10 मीटर अशा पद्धतीचा हा टनेल आहे. आणि याच्या न्यू ऑस्ट्रेलियन टनेलिंग मेथड NATM म्हणून जे तंत्रज्ञान आहे त्या धर्तीवरती आपण ह्याचं ते टेक्निक वापरून हे म्हणजे कसलं टेक्निक? नाही, ऍक्च्युली ब्लास्टिंगचंच टेक्निक आहे की फक्त त्याच्यासाठी जे ब्लास्टिंगचे पॅटर्न असतात किंवा त्याचा एक सिक्वेन्स असतो की सेफ्टीच्या दृष्टीनं किंवा एकदम धडधड ढासून पण उपयोग नाही, तर ते सगळे सेफ्टीचे नॉर्म्स वापरून त्या ठिकाणी ते टनेलिंग केलं जातं. आणि सांगायला मला अभिमान वाटतो किंवा मी हे सांगतो, मुद्दा म्हणून नमूद करू इच्छितो की आतापर्यंतच्या टनेलिंग इतकं केलेलं आहे, मोर दॅन 4 ते 4.5 किलोमीटरचं टनेलिंग झालं, पण कुठलीही असे दुर्घट घटना घडलेली नाही. म्हणजे सेफ्टीच्या सगळे नॉर्म्स झाले. थोडासा इको सेन्सिटिव्ह झोन आहे, थोडासा मला वाटतं भूकंपप्रवण पण भाग हो. आहे. तर या दृष्टीनं काय विचार केलेला डिझाईन? त्याच्यासाठी काय असतं की पहिल्यांदा संपूर्ण जिओ टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन केली जातात. म्हणजे टनेल डिझाईन करतानाच बोर्स घेऊन त्या ठिकाणी टनेलचं डिझाईन केलं जातं. आणि इव्हन ऍक्च्युली जेव्हा आपण टनेलिंग करतो तर त्यावेळी पहिल्यांदा बोर्स हॉरिझॉन्टल पहिल्यांदा केले जातात आणि प्रत्येक वेळी त्या मटेरियलचं लागणाऱ्या ह्याचं अभ्यास करून जिओ टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन अँटिसिपेट केलं जातं की पुढं कुठला असा लूज मटेरियलचा हे तर नाही येणार पॅच, आणि मग त्याप्रमाणे त्याच्या काय सेफ्टीच्या आतल्या ज्या स्ट्रक्चर्स असतात त्या स्ट्रक्चरचा वापर करून वेगवेगळे चॅनल सेक्शन्स असतात, सपोर्ट सिस्टीम असते, तर ती वापरून आपण टनेल करत करत पुढे जातो. ह्या रिंग रोडमुळं पुण्यातल्या ट्रॅफिकवरती काय काय परिणाम दिसतील तुम्हाला? पुण्यामध्ये आतापर्यंत ज्या 9 नॅशनल हायवेवर येणारी जी ट्रॅफिक आहे ती मुंबईला किंवा इतर जाण्यासाठी तर ती येणार नाही, ते बाहेरच्या बाहेर जाईल. त्यामुळे पुणे शहरातलं जे आता जे ट्रॅफिकचं कंजेशन आहे ते कमी होणार आहे खूप. त्यानंतर तिथं पुणे शहरामधलं जे प्रदूषण आहे ते कमी होणार आहे, ते ध्वनीचा जो आहे त्याचा इफेक्ट तो कमी होणार आहे. महत्वाचे म्हणजे पुणे शहरातली जी कोंडी आता होते ते त्याच्यासाठी हा महत्वाचा अप्रोच आहे. पण आता ही डेडलाईन काय? तुम्ही एवढ्या भर पावसात काम सुरू ठेवलंय, टप्प्याटप्प्याने सांगा मला आता. टप्प्याटप्प्याने ह्या ठिकाणी ह्या पॅकेजमध्ये 3 टनेल्स आहेत. म्हणजे ह्या बाजूला जाताना 3 आणि येताना 3 असे, पण म्हणताना आपण 3 टनेल म्हणूया. तर ह्यापैकी 2 टनेल्स हे आपण थ्रू केलेले आहेत, म्हणजे आरपार झालेले आहेत. अच्छा, आणि आणि हा हा आरपार झालेला टनेल 2 पलीकडचा. पलीकडचा. आता हा येत्या मला वाटतं 8 दिवसात होईल. 8 दिवसात आपण हा टनेल आरपार करायचं नियोजन केलंय. त्यामुळे हे इतक्या पावसात सुद्धा हे काम
चालू दिसतंय. या रिंग रोडचे आणखीन बारीक सारीक तपशील आम्ही तुमच्यासमोर मांडतच आहोत. मला खात्री आहे की ज्या पद्धतीचं कव्हरेज तुम्ही या पायाभूत विकासाच्या दृष्टीनं पाहताय ते आजपर्यंत तरी कुठल्याही प्लॅटफॉर्मवर तुम्ही पाहिलेलं नाही, कारण हे महाराष्ट्राचं नवनिर्माण आहे जे तुम्ही पाहणं गरजेचं आहे. बघा नाही भर पावसात सुरू असेल का. एल निनोच्या सावटाखाली ह्या वर्षीचा पावसाळा सुरू होता आणि म्हणून हे जे खडक वाचल्याचं बॅकवॉटर आहे त्याचं काय होणार असं वाटलं होतं. पण यावर्षी एल निनोचा प्रभाव बहुधा वेगळ्या ठिकाणी जो कमी दाबाचा पट्टा तयार झाला त्यामुळे कमी झाला आणि हे खडक वाचल्याचं बॅकवॉटर आत्तापर्यंत 2 वेळेला पाण्याचा विसर्ग झाला. मी हे का सांगतोय, कारण ह्याच बॅकवॉटरच्या पाण्यामध्ये एक मोठासा पूल या रिंग रोडसाठी बांधला जातोय. तो पूल इथे दिसत असेल तर बघा, या दिशेला आहे. साहेब ह्याचं काय वैशिष्ट्य या पुलाचं? हा 640 मीटरचा त्या पुणे रिंग रोड प्रकल्पातील सर्वात जास्त लांबीचा पूल आहे. आता ह्या बॅकवॉटर मध्ये आता जिथे तो ब्रिज बनतोय तिथे पाण्याची खोली किती आहे आणि मग ते ब्रिज कसं बनतोय? तिथं पाण्याची खोली सर्वसाधारण आता जसं हे बॅकवॉटर असल्यामुळे व्हेरिएबल आहे. 6 ते 10-12 मीटर पर्यंत ते पाणी वाढलेलं असतं. तर त्या ठिकाणी पाण्यामध्ये स्टँडिंग वॉटरमध्ये सगळं पाईल फाउंडेशन केलेलं आहे. म्हणजे इतर ठिकाणी नदीच्या ठिकाणी काय केलं जातं, डायव्हर्जन केलं जातं, जागा कोरडी केली जाते आणि पाईल्स केले जातात. पण इथं स्टँडिंग वॉटरमध्ये पाईल्स केलेले आहेत. एक वेगळा तांत्रिक प्रश्न विचारतो. बऱ्याच ठिकाणी कारण तो कोल्हापूरमध्ये तशी चर्चा आहे म्हणून की वेगळ्या पद्धतीची अशी बांधकामं झाली की त्यामुळे पूर वगैरे येतो, तर इथं तर भर पाण्यात तुम्ही ते करता त्यामुळे पाण्याच्या फुगवट्याला काही परिणाम नाही, त्याचं डिझाईन करतानाच की नाही, त्याचा जो मेन वॉटरवे आहे तर त्याला कुठले हे न करता आपण त्याची लांबी पुरेशी घेतलेली आहे. त्यामुळं फ्लोला आणि याला काही डिस्टर्बन्स होत नाही. आता मी जे मगाशी म्हणालो ना की यामुळं हे नैसर्गिक पर्यटन वाढवायलाच तुम्ही कारणीभूत आहात. हो. आणखी एक नैसर्गिक पर्यटन आपण म्हणाल म्हणून मी सांगतो या ठिकाणी. तर ह्या बीचचं थोडंसं ब्युटिफिकेशन करायचं पण आमचा प्रस्ताव आहे. त्या दृष्टीनं त्याची ड्रॉइंग वगैरे आम्ही तयार करत आहोत. सो हे इंटरेस्टिंग काम आहे. तो जो सगळ्यात मोठा बोगदा त्यांनी मला सांगितला त्या बोगद्याच्या आतमध्ये पण आपण जाऊ आणि मी तुम्हाला दाखवतोय ते पुणे शहरातलं ट्रॅफिक कंजेक्शन कमी करणारं सर्वात महत्वाचं काम पुणे रिंग रोड जो 2029ला पुण्यातलं ट्रॅफिक जवळपास 50 ते 60% कमी करेल. हा पुणेकरांनाच नव्हे तर पुण्याच्या वरती अवलंबून असलेली की ज्या शहरातनं खूप सारी लोक पुण्यामध्ये येतात त्यांच्यासाठीचा सगळ्यात मोठा दिलासा आहे. इतक्या सविस्तरपणे पहिल्यांदाच तुम्ही बघा. आता याच्यामध्ये ना जवळपास 9-10 टप्पे जे सध्या सुरू आहेत त्याच्यासाठी वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत. मग त्यात मेघा इंजिनिअरिंग आहे, आणखी काही लोक आहेत. त्यांच्याकडनं थोडंसं समजून तर घेऊ की आता हे सगळं जे दिसतंय हे काय आहे. तुमचा थोडा परिचय करून द्या. सर नमस्ते, मी विकास पिंपळकर, उपविभागीय अभियंता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ. और ये आपको मिला है काम? यहाँ पीएनसी इंफ्राटेक एनके सिंह सीनियर प्रोजेक्ट मैनेजर, प्रोजेक्ट हेड पीएनसी इंफ्राटेक इलेक्ट्रिक, ये कहाँ की कंपनी? आगरा की. सो आता आपण जे बघतो ते हे काय आहे पिंपळकरजी? सर हे सेगमेंट आहेत. हा. या इथं आपले वायाडक्ट 3 आहेत. टोटली 6 किलोमीटरचा जो काही पट्टा आहे, वायडक्ट म्हणजे उंचीवरचं Viaduct, बांधकाम. हा, म्हणजे आपण फ्लायओव्हर म्हणला तरी चालेल त्याला. 6 किलोमीटर हे जे पॅकेज आहे पीएनसीचं टोटल 13 किलोमीटर आहे. तर 13 किलोमीटर पैकी 6 ते 7 किलोमीटर पूर्ण हा फ्लायओव्हर टाईप असणार आहे. तर हे सेगमेंट आपण हे प्रिकास्ट करतो. हे याला सेगमेंट म्हणायचं. सेगमेंट म्हणतात. Okay. कास्टिंग म्हणजे हे फ्लायओव्हरचे हा. छोटे छोटे भाग आहेत. हा. हे साधारणतः आपले जवळपास 3300 सेगमेंट लागणार आहेत आपल्याला टोटल हे 6 अच्छा. किलोमीटर करायला आपल्याला. ओके. या सेगमेंटची रुंदी आहे टोटल आहे ही आपली आहे 22.5 मीटर आहे. त्याच्यामध्ये 4 पदरी रस्ता आपला जो आहे पुणे रिंग रोडचा जो ॲक्सेस कंट्रोल रिंग रोड आहे तर 4 पदर म्हणजे 3.5 असे जे म्हणतो आपण 375चे 4 पदरी हा रस्ता सेगमेंट वरती असणार आहे, पुलावरती असणार आहे. आणि आप बता रहे थे कि सबसे ज्यादा जो उसकी ऊंचाई है वायडक्ट की वो 21 मीटर है. तो कितने मंजिला इमारत हो गई फिर? वो 6 से 7 मंजिला होगी, 7 मंजिला. तो फिर उसके लिए फिलिंग भी बहुत ज्यादा करना पड़ा होगा. नहीं, फिलिंग करने की जरूरत नहीं है सर. फाउंडेशन के ऊपर वो जाएगा और सेगमेंट ऐसे लगा.
आणि हे जे म्हणतात ते असे सलग वायडक्ट 6-7 किलोमीटर किती असतात? नाही, वायडक्ट 3 आहेत. पहिला वायडक्ट आहे हा 2.6 किलोमीटरचा वायडक्ट आहे. वायडक्ट 2 आहे तो 2.3 किलोमीटरचा आहे आणि वायडक्ट जो तिसरा आहे तो 1.3 किलोमीटरचा वायडक्ट आहे. ओके. अच्छा, ये अभी डेडलाइन मेंटेन कर रहे हो आप, क्या उसमें कोई दिक्कत है आप? टारगेट सर अब जो भी टारगेट आपने तय किया अचीव कर रहे हैं. उसमें कोई दिक्कत नहीं है? नाही, प्रोग्रेस व्यवस्थित आहेत. आता जवळपास आमचं 1 वर्ष पूर्ण झालंय, तर एका वर्षामध्ये टोटल 900 सेगमेंट आमचे म्हणजे कास्ट करून झालेले आहेत. त्याच्यापैकी एक साधारणतः आमचे 150 ते 200 सेगमेंट आमचे इरेक्ट करून झालेले आहेत. करेक्ट. तो ते आता 30 पैकी. right. त्यामुळे तो- प्रोग्रेस हा समाधानकारक आहे. राईट. आणि तो किती समाधानकारक आहे तर प्रत्यक्षामध्ये एक रस्ता उदाहरणादाखल आपण म्हणू तो पूर्ण तयार आहे, जो मी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे पुणेकरांना पहिल्यांदा हा रिंग रोड दिसतो कसा, त्याची लांबी रुंदी, त्याचं जे सिमेंट कॉन्क्रीटची जाडी वगैरे ते दिसणार आहे. जरा सर हे जरा आपल्या नेहमीच्या प्रेक्षकांना सांगा बरं, हे काय मशीन आहे ते? ये सर गैंट्री क्रेन है त्यांची सर. क्रेन आहेत. इसमें जब हम कास्टिंग कर लेते हैं तो कास्टिंग करके इसको उठाते हैं, उठा के फिर इसको ट्रेलर पे लोड करते हैं, फिर ट्रेलर यहाँ से लेके साइड के ऊपर जाता है. फिर वहाँ पे हमने लॉन्चिंग गटर लगा रखा है. लॉन्चिंग गटर नीचे से उठाता है और उसको लॉन्च कर देता है. अच्छा, ऐसे गैंट्री क्रेन कितने लगे यहाँ पे? ये गैंट्री क्रेन यहाँ पे 7 है सर. 7 कुल मिला के। 7 और इस तरीके के जो इरेक्शन करने के लिए जो लगे हैं यार्ड, 8 आहेत ते नहीं, ये total. 8 तो एक ही है हमारा. 2 यार्ड है, एक यहाँ पे, एक आपले छोटा यार्ड. कास्टिंग यार्ड करताना 2 यार्ड आहेत. 2 ठिकाणी आपण सेगमेंट तयार करतो आणि लॉन्चर आपले 6 लॉन्चर आहेत. 8 है टोटल. 8 लॉन्चर आहेत. तर 8 म्हणजे हे एका launcher- पॅकेज साठीचे झाले ना? एक हो, का हो, पैकेज हो, पूर्ण हे तर बाकी 9 पॅकेज जे आहेत तिथे मग असे यार्ड किती आहेत? असे भरपूर असणार आहेत तसे यार्ड. इसमें नया क्या है फिर आप जो कर रहे हो, जो अलग जगह पे नहीं होता था? क्योंकि आप एमपी से है तो वहाँ तो बहुत ज्यादा ऐसे ही सर के काम इंफ्रा के हुए हैं. सर ये इसमें टाइम कम लगता है और कास्टिंग होता है अंदर. ये अपना कास्टिंग यार्ड के अंदर हम सारा कंट्रोल कर पाते हैं. क्वालिटी कंट्रोल हो गया, अपना पानी का हो गया, ठंडा रखना पानी का. तो वही तो मैं पूछ रहा कि Yes. ठंडा रखने के लिए क्या कर रहे हैं? हम ठंडा रखने के लिए सर चिलिंग प्लांट लगा रहे हैं. और 90 TR का चिलिंग प्लांट है हमारा. तो कितनी डिग्री में वो चिलिंग हो जाता है? 2 डिग्री तक कर देता है. और वो इसलिए जरूरी है क्योंकि जो हीट जनरेट हो हीट जाती जनरेट होती है उसको कंट्रोल करने के लिए, और कोई क्रैकिंग नहीं हो, कुछ नहीं हो, कोई मैन्युफैक्चरिंग डिफेक्ट ना आए, उसके लिए वो process है. अच्छा, आणि आपण जे स्टील वापरतोय, जे सिमेंट वापरतोय सर. ते कुठल्या क्वालिटी? 540D. आणि सिमेंट M16. हाँ, M60 ग्रेडचं आपण कॉन्क्रीट वापरतो ह्या segment. ओके. सर्व हायेस्ट कॉन्क्रीट ग्रेड आहे तो वापरतो. तर त्याच्यातनंच या पायाभूत विकासाच्या कामाला सध्या जी गती मिळाली ती तुम्ही बघताय. हा सेगमेंट का महत्वाचा आहे? कारण याच्यात महाराष्ट्राचं नवनिर्माण आहे. चला. हे जे दिसतं किंवा आता जे तुम्ही पाहिलं, ह्या पातळीवरती सध्या हे काम आलेलं आहे पूर्वेच्या बाजूला. तर आपण यार्डमधनं आलो तर प्रिकास्ट सेगमेंट जो होता तोच आहे ना, हा प्रिकास्ट सेगमेंट? हो सर, प्रिकास्ट सेगमेंट आहेत. तिथं आपण ते कास्टिंग करतो. कास्टिंग यार्डमध्ये कास्टिंग केल्यानंतर ते सेगमेंट ट्रकद्वारे, ट्रेलर असतो, ट्रेलरद्वारे ह्या इथं ते आणले जातात. त्यानंतर इथे हे मध्ये जे आपण स्पेस करतो, स्पेस केल्यानंतर ज्या मोठ्या मोठ्या क्रेन आहेत त्या मोठ्या मोठ्या क्रेननी ते लिफ्ट केले जातात. वरती जे दिसतात हे जे दिसतात हे लॉन्चर आहेत. लॉन्चरनी ते लिफ्ट केले जातात आणि बरोबर जी काय प्रोफाईल आहे त्याची पोझिशनिंग केली जाते. नंतर पोझिशनिंग केल्यानंतर जे काय आहेत या एज पासून या एज पर्यंत प्रिकास्ट केले जातात. त्याच्यामध्ये आपण प्रिकास्टच्या वायर टाकून त्या खेचल्या जातात. ओके. खेचल्या जाऊन नंतर जे मधलं जे आहे ते ग्लूइंग केले जातात. अच्छा, मुझे बताइए 2 किलोमीटर है ना, 2.5 किलोमीटर लगभग है वो. जो एक बड़ा जो वायडक्ट है आपका वो 2.5 किलोमीटर 2.6 है 2.6 किलोमीटर है ना? तो 2.6 होने में कितना समय लगेगा अगर इस तरीके से हम? सर एक ये लॉन्चर हमारा 3 स्पॅन लॉन्च करता है 1 महीने में. तर हे जे काम आहे ते अशा गतीनं सुरू आहे आणि याचा जे जाडी आहे सर. हे जरा पिंपळकर गाडी साहेब 250 मिलीमीटरचा स्लॅब थिकनेस असतो वरचा टॉपचा. हा हा. तो नॉर्मली कसा 200 दिला जातो, परंतु आता आपण जे जास्त आहेत ते ऍक्सेस कंट्रोल असल्यामुळं जे भविष्यात काही त्रास होऊ नये म्हणून आपण 250 मिलीमीटरचा थिकनेस घेतलेला आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल की काय पद्धतीचं, किती जाडीचं, आणि थोडंसं ज्यांना तांत्रिक माहिती अपेक्षित असते त्यांच्या दृष्टीने पण आम्ही ही माहिती दिली कि तो ना. हाँ, आप बता रहे थे कि कितना समय लगेगा? 2.6 आपने कैलकुलेट कर लिया अभी? 2.6 किलोमीटर में 60 एक स्पैन आता है सर.
60 स्पैन लेफ्ट एंड 60 स्पैन राइट। एक स्पैन को हमको लॉन्च करने के लिए 1 महीने में 3 स्पैन लॉन्च करता है, तो 2 लॉन्चर लगाएंगे तो 3 गुना 6 लॉन्चर, मतलब 10 महीने में हो जाएगा। और आपकी कंपनी ने यहाँ इंफ्रा क्या लगाया है? इंफ्रा हमने सर 8 लॉन्चर लगाए हैं सारे। एक 8 लॉन्चर हो गए, गैंट्री कितनी है? गेंट्री है हमारी 7 गेंट्री, एक जगह पे, और 2 गेंट्री एक जगह पे। तो हे सेगमेंट जे वेगळे केलेले, कारण 9 सेगमेंटवर सध्या काम सुरू आहे, आणखी 3चं जे एक्सटेन्शनचा पार्ट आहे तो येईल तेव्हा 12 सेगमेंटमध्ये काम सुरू होईल आणि मगच ती जी डेडलाईन आहे मार्च 2029ची ती पाळली जाऊ शकते. तर मला असं दिसतं की त्या दिवशीनं हे काम चालू आहे. मार्च 2028 का 2029? 28 2028 ला म्हणजे कंप्लीट करके देंगे। हा विश्वास ते बघतात. बघूया पुणेकरांनाही हा विश्वास या मालिकेतनं पहिल्यांदा मिळतो. निश्चितच करून देऊ, काय चला हरकत चला नाही. बघूया. आम्हाला आनंद आहे की आम्ही पहिले आहोत की जे या कंत्राटाशी निगडीत असलेले सोडून आहोत, की जे प्रत्यक्षामध्ये तयार झालेल्या काही रिंग रोडच्या भागावरती उभा आहोत. इथून 1-1.5-2 किलोमीटर अंतरावरतीच नाशिक मुंबई हायवे आणि हा जवळपास मोठासा असा जो दिसतो ना तुम्हाला, हा हायवे तयार होत आलेला आहे, म्हणजे हा रिंग रोड तयार होत आलेला आहे. त्याचं काम पण सुरू आहे आणि हे काम बांधकामाचं म्हणजे हे जेव्हा काम पूर्ण होईल त्यानंतर किती ह्या रस्त्यावरचं ट्रॅफिक कमी होईल? पाटील साहेब जरा सांगा आपल्याला आकडेवारी महाराष्ट्राला. सर्वसाधारण जो ट्रॅफिक सर्वे 2022-23 आम्ही केला होता त्याप्रमाणे 1,73,396 जे पुणे शहरातनं जे पास होणारे ट्रॅफिक आहे 1,73,096. तर ही ट्रॅफिक हे रिंग रोड वरून धावणार आहे की ज्यामुळे पुणे शहरातलं ट्रॅफिकचं कंजेशन कमी होण्यास मदत होईल. आणि मुख्यत्वे कुठल्या कुठल्या भागामध्ये कमी होईल? आता याच्यात आपण जर मुंबई हून येणाऱ्या ट्रॅफिकचा विचार केला तर मुंबईहून येणारे जवळजवळ 70,000 वाहनं की जी वेगवेगळ्या दिशेनं आत शहरांमध्ये येतात आणि परत ते नगरच्या दिशेने जात असतील, नाशिकच्या दिशेने जात असतील किंवा इकडं सिंहगड रोड, इंजवडी ह्या बाजूला जात असतील, तर ही जवळजवळ 70,000 अशी व्हेकल्स असणार आहे. ओके. त्यानंतर जर आपण साताराचा जर विचार केला, साताराहून खेड शिवापूर आणि तिथून कात्रज नवले ब्रिज अशी आज शहरात शिरणारी किंवा कात्रज जुन्या बोगद्यातून स्वारगेटकडे जाणारी ही जर वाहनं बघितली तर ही 60,000 पेक्षा ती वाहनं आहेत. नाशिक पासून जी आत येणारी वाहनं आहेत ती साधारणतः 50,000. चाकणमध्ये लोकांना कसं असेल? चाकणचा जर पर्टिक्युलरली विचार केला 37 ते 38,000 वाहनांची संख्या दिसते या ठिकाणी सर्वेमध्ये. हडपसरच्या ठिकाणी जवळजवळ 42,000 व्हेकल हे रिंग रोडला डायव्हर्ट होणार आहे. तो सगळी मिळून 1,73,000 वाहनं ती पुण्यात येत असतात. ती वाहनं पुण्यामध्ये येणार नाहीत. हे या रस्त्याचं महत्व आहे. आता आपण उभा आहोत ते काही भाग येतात तर तयार होत चालतो, बरोबर? तर याची विड्थ किती आणखी एकदा आपण प्रेक्षकाला सांगू. याची विड्थ किती आहे? हा पर्टिक्युलरली आपला उर्से टू सोलो आहे हा पोर्शन. ह्याच्यामध्ये 4+4 असा 8 लेनचा रोड आहे. हो. तर ह्या ठिकाणी 22 मीटरची रुंदी आपण अपेक्षित केलेली आहे. 22 मीटर रुंदीनं हा ठिकाणी रस्ता होत आहे. ओके. 22 मीटर 4 लेन साठी तर 22 मीटर अधिक 22 मीटर. ओके. आणि आता याचे थिकनेस आहे साधारणपणे हा. काही ठिकाणी 7 मजले उंच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं म्हणजे त्याची उंची आहे. पण आता ही जी जाडी आहे ही जाडी किती आहे? ही 150 mm चा आहे. DLC म्हणतो त्याला. आणि त्याच्यावरती आपल्याला PQC म्हणजे पेव्ड क्वालिटी कॉन्क्रीट म्हणून येतोय. कॉन्क्रीटचा रस्ता तो 1 फुटाचा म्हणजे 300 mm चा त्या ठिकाणी होत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भविष्यामध्ये जर मेट्रो करायची असेल तर आपण काय केलंय या ठिकाणी डिवायडर जे आहे हे बघा. 2 याच्या मधली जी रुंदी आहे ती 15 मीटरची या ठिकाणी ठेवण्यात आली. ह्यामध्ये जर फ्युचर जर एक्सपेन्शन ह्या रस्त्याचं करायचं झालं तर ते आपल्याला आतमध्ये करता येईल. आणि ह्याशिवाय मेट्रोचे पिलर वगैरे सुद्धा या ठिकाणी आता ही त्याच्यासाठीची रचना आहे, बरोबर ना? भविष्यामध्ये पलीकडे 4 लेन, मध्ये मेट्रो आणि हा 4 लेन होऊ शकते असं, बरोबर ना? जर सरकारने विचार केला तर बरोबर. आणि काही ठिकाणी आता या ठिकाणी फक्त डिवायडर ठेवायचं म्हणून आपण ठेवलेलं आहे. सो आता याची उंची तुम्हाला जर दाखवायची असेल तर हे गाव बघा ना, मी कुठे उभा आहे आणि हे गाव कुठं आहे की ज्या उंचीवरती तुम्हाला दिसेल की हा किती मोठा महामार्ग हा रिंग रोड बनतोय.
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला आश्चर्य वाटलं की जेव्हा मी हे यांच्याकडनं समजून घेतलं की हा 129 किलोमीटरचा सर्व्हिस रोड आहे. हा हो सर्व्हिस हो हो सर्व्हिस रोड आहे बरोबर. बरोबर ना? कारण कसं आहे पुणे रिंग रोड हा आपला ऍक्सेस कंट्रोल रोड आहे. जे जनरल लोकांना पुणे रिंग रोडवरती प्रत्येक ठिकाणी असं अप्रोचेस देण्यात आलेले नाहीत. तर ह्या लगत आपल्याला सर्व्हिस रोड ठेवल्यामुळं प्रत्येक ठिकाणच्या इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टीसाठी ऍक्सेस मिळणार आहे. पण मग पाटील साहेब आम्हीच पहिले असू की जे ह्या रस्त्यावरती प्रत्यक्षात तुम्ही सोडून मी हो हो बांधकामाशी हो तर हा हो अगदी अगदी. कसा भव्य आणि मोठा रस्ता दिसतो आहे. अलीकडच्या काळामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासह नवनवीन तंत्रज्ञान घेऊन आणि हे जेव्हा असं पायाभूत विकासाचं काम दिसतं तेव्हा आपल्याला लक्षात येतं की महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये हे पायाभूत प्रकल्प फार महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण मुंबई पुणे एक्सप्रेसवे जेव्हा झाला त्यानंतर महाराष्ट्राच्या विकासाचा वारू हळूहळू गती पकडायला लागला. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल कितीही प्रवाद असतील परंतु त्यांना अर्बन डेव्हलपमेंट संदर्भामध्ये त्यांचा दृष्टिकोन हा प्रगतशील महाराष्ट्राच्या दृष्टीनं जो राजकीय सपोर्ट लागतो तसा आहे असं मी निश्चित म्हणू शकतो. देशाच्या पातळीवरती सुद्धा दरवर्षी जवळपास 2-2.5 लाख कोटी रुपयाची पायाभूत विकासाची कामं होत आहेत. नितीन गडकरी यांचं काम आपण पाहतोय आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की अशी जेव्हा कामं तुम्हाला दिसतात तेव्हा आपण हे म्हणायला पाहिजे की याच पायाभूत विकासाच्या कामामुळं महाराष्ट्र हा प्रगतीच्या दिशावरती झाला. तीही दिशा दाखवणारा हा रिंग रोड पुण्याचा जो पहिल्यांदा तुम्ही घर बसल्या पाहिलाय कुठल्या टप्प्यावरती. हा जो बोगदा आहे ना हा बोगदा इथे ह्या रिंग रोडसाठी जे काही 14 बोगदे आहेत आणि ज्यातनं 21 किलोमीटर अंतर ह्या बोगद्याच्या माध्यमातून हा रिंग रोड पूर्व पश्चिम अशा दोन्ही बाजूनं कापणार आहे. साधारणपणे प्रति किलोमीटर 300 एवढी कॉस्ट येते बोगद्यासाठी. आणि हा सगळ्यात मोठा बोगदा आहे. सिंहगड आहे माझ्या बाजूला आणि त्यामुळं ह्या बोगद्याचं काम जवळपास 40% झालं असेल. हो किती? आमचं बोगद्याचं काम जे एक्सक्युशन आहे ते आता 80% झालेलं आहे सर. हो हो म्हणजे हा जो आमचा पूर्ण रिंग रोड मधला लॉंगेस्ट टनेल आहे 5.8 किलोमीटर लांबी आहे टनेलची. त्याचं जो एक्सक्युशन आहे ते आता आमचं ऑलमोस्ट 80% झालेलं आहे. दोन्ही ट्विन टोप आहेत ऍक्च्युली. हा एक LHS कॉरिडॉर दुसरा RHS म्हणतो आपण. दोन्हीचं ॲव्हरेज आमचं 80% एक्सक्युशन झालं. ओके, वर सह्याद्री आणि खाली आपण हो येस. आता ऑलमोस्ट आपण लोएस्ट पॉईंटला 200 मीटर डाऊन आहोत आपण. याची विड्थ आणि हाईट याची विड्थ ही 17.7 मीटर आहे आणि हाईट जी आहे ती आपली 8.5 मीटर आहे. ओके. एकाच वेळेला 3 वाहनं कमीत कमी 3 वाहनं 3 लेन प्लस एक आमची इमर्जन्सी लेनची सर्व्हिस लेन म्हणतो ती आहे. अशा 4 लेन आहेत आणि 4+4 लेन्स. ओके. मधून इंटरजंक्शन करण्यासाठी एव्हरी 300 मीटरला क्रॉस पॅसेजेस आहे म्हणतो. कारण ते क्रॉस पॅसेज असे की इमर्जन्सी इव्हॅक्युएशन वगैरे सगळ्या केसमध्ये आपल्याला ते वापरता येतात. पण मला असं सांगितलं गेलं की हे जे बांधकाम आहे त्याच्यामध्ये बरंच नवीन तंत्रज्ञान आपण जसं की आता फायर फायटिंगची नवीन सिस्टीम लावली आहे. कलर काहीतरी वेगळ्याच पद्धतीचे. हे काय आहे नेमकं? नाही असं आहे की आपण सगळे इंटरनॅशनल स्टँडर्ड्स आणि कोड्सच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी सगळे फॅसिलिटीज आणि इमर्जन्सी सेवा सगळे आपण प्लॅन केलेल्या आहेत. ओके. आता ही लॉंगेस्ट टनेल आहे तर याच्यामध्ये व्हेंटिलेशन पण प्रॉपर आहो. त्या दृष्टीने आम्ही प्रॉपर व्हेंटिलेशन डिझाईन करून त्याचे जे आपण व्हेंटिलेटर्स म्हणतात ते डिझाईन केलेले आहेत. जेणेकरून इथलं आपलं कार्बन डायऑक्साईडचं ते मोनॉक्साईड असेल सगळं लेवल पण कमी राहील, ऑक्सिजन लेवल व्यवस्थित राहील आणि वन पोल्युशन पण होणार नाही. ओके. ते एक आहे. त्याचप्रमाणे वॉटर मिस्ट सिस्टीम आहे. म्हणजे ज्यावेळेस फायर काही लागलं तर आपलं ऑटोमॅटिक एक तर पहिले इथं आपण दोन्ही साईडला कंट्रोल रूम असणार आहे आमच्या टनेलच्या. कनेक्टिंग नंतर हे पहिल्यांदा होतं. कनेक्टिंग मध्ये पण ती सिस्टीम लावली. हो कनेक्टिंग. ती काय जर आपल्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना सांगा. हो असं आहे की ज्यावेळेस आपण वाहनं वाचत असताना एखाद्या वाहनाने फायर कॅच केला किंवा काय झालं तर त्या ठिकाणी टेम्परेचर वाढलं की आमची एक तिथं लिनियर हीट डिटेक्शन केबलिंग आहे. त्या टेम्परेचरमुळे ते केबलिंगचं सेन्सिंग होऊन त्या ठिकाणी आम्ही हाय प्रेशर वॉटर मिस्ट सिस्टीम इन्स्टॉल केलेली आहे करणार आहोत. म्हणजे इथं आता राईट. त्यात त्या हीटमुळे जसं ते हीट वाढली ते लिनियर हीट डिटेक्शन सिस्टीम म्हणून केबलमुळे ती वॉटर मिस्ट सिस्टीम ऑपरेट होईल आणि त्या ठिकाणी ती वॉटर मिस्ट ऑपरेट होऊन इमिजिएटली त्या ठिकाणचं टेम्परेचर कंट्रोल केलं जाईल. राईट. म्हणजे जसे 60 डिग्रीच्या पुढे टेम्परेचर झालं ते ऑटोमॅटिक ऑन होतील. ऑटोमॅटिक सिस्टीम राहील. ह्या रिंग रोडमुळं त्याच्या अवतीभोवती नव्या टाउनशिप होणं, नवीन इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट होणं,
सोशो इकॉनॉमिकल इम्पॅक्ट होणं, पण ही इंडस्ट्रियल टाउनशिप किती वाढू शकते, MIDC किती वाढतील, प्रॉबेबिलिटीज कुठे दिसते? आहे ना. कसं आहे सर, आता पुण्याचं कसं आहे, पुण्याला चारही दिशेने ग्रोथ व्हायला स्कोप आहे. मग जसं आता आमचा हा रिंग रोड कमीत कमी 30 किलोमीटर वगैरे बाहेरून असं रेडियस अच्छा. होणार आहे. हा कुठल्या सेंटरवरून हा. 30 किलोमीटर? एक आता पुण्याचं आपण एक रफली सेंटर धरलं, शनिवारवाडा धरा समजा रफली शनिवारवाड्याच आम्ही विचारत होतो. तर त्या अर्थाने जरी आपण शनिवारवाड्याच्या 30 किलोमीटर रेडियसच्या बाहेर त्याच्या नव्हतं. आपण ऑलमोस्ट म्हणजे 30 किलोमीटर मिनिमम त्या. मग त्या सगळ्या बाजूने जसा रिंग रोड होईल तर सगळ्या साईडला नॅशनल हायवे पासून येणाऱ्या ठिकाणी आम्ही इंटरचेंज प्लॅन केलेले आहे. मग त्या सगळ्या बाजूने टाउनशिप असेल, MIDC असेल, ऑल इव्हन टुरिझम पॉईंट ऑफ व्ह्यू सगळ्या दृष्टीने ग्रोथ व्हायला स्कोप आहे आणि होणार आहेत त्याचं. लॉजिस्टिक पार्क्स असतील, कारण हा फायदा फक्त शहरातल्या छोट्या गाड्यांसाठी नाही आहे. हेवी व्हेकल पण ज्या येत आहेत बाहेरून त्यांना सुद्धा तासन तास किंवा ट्रॅफिकमध्ये अडकावं लागतं. आज बाहेरच्या बाजूने ते सगळे जातील. बाहेरच्या बाजूला आम्ही लॉजिस्टिक पार्क्स आहे, ट्रक टर्मिनस आहे त्यांच्यासाठी, आणि ट्रक टर्मिनस वगैरे पण आम्ही प्लॅन केले आहेत. ओके, किती ट्रक टोटल टर्मिनस सुविधा त्यांना असणार आहे. फाईन, किती ट्रक टर्मिनस असणार? आता वेस्टल साईडने हे 2 आहेत आणि तसंच ईस्ट बाजूला पण आपण एकूण plan 4 करतोय. ट्रक हा, टर्मिनस. सध्याच्या सो प्लॅनिंग याच्या आजूबाजूला ही टाउनशिप वाढणं, MIDC वाढणं, अशा सगळ्या घडामोडी. हो, पूर्ण रिंग रोडच्या सभोवताली. कारण जसं आता पुरंदर विमानतळ आहे, येत आहे आता सगळं त्या साईडला पण ते ऑलमोस्ट आमचा रिंग रोड त्याच्या जवळूनच आता प्लॅन केला आहे. त्याला कनेक्टिव्हिटी आपण तिथून देतोय. त्यामुळे सातारा, कोल्हापूर इकडून सगळ्या येणाऱ्यांना पण ती कनेक्टिव्ह होणार आहे. फाईन. मग आपण आता शनिवार वाड्याला सेंटर पॉईंट ठेवू. तर 8 दिशा ज्या आहेत आपल्या, हो, तर 8ही दिशाला साधारणपणे ह्या रिंग रोडची कनेक्टिव्हिटी यायला किती वेळ आहे? एक साधारणतः 1.25 तासात तुम्ही पोहोचू. राईट, ह्या रिंग रोडला, हा. बरोबर ना? हो हो. आणि मग बरोबर. पश्चिमेला, दक्षिण, ॲव्हरेज सांगितलं मी तुम्हाला 1.25 ते हे 1.5 फार तासात महत्वाचं तुम्ही होतं. कारण आम्ही एक हाच दीड विचार करत होतो की मी जर शनिवारवाड्यात उभा आहे तर मला ह्या रिंग रोडची कनेक्टिव्हिटी कशी मिळेल. साधारणपणे 1,75,000 वाहनं रोजची बाहेरनं जातील पुण्याच्या, आणि ती जी व्हर्टिकल ग्रोथ आहे पुण्याची त्याला काहीतरी थोडासा दिलासा मिळेल. पण हा खडक इंटरेस्टिंग, हा बसाल्टच आहे. हो हो हो. त्याचं काय वैशिष्ट्य? नाही, हा बसाल्ट कसं आहे की स्ट्रॉंग आहे आणि आम्ही पूर्ण जेव्हा टेक्निकल स्टडी करून त्यानुसार ते टनेल डिझाईन केलेलं आहे. तर या बसाल्टमध्ये आपल्याला एक आहे की जे ड्रिल अँड ब्लास्ट मेथडने आपण करतोय त्या केसमध्ये सेफ आहे, आणि आम्ही पूर्ण त्याची जेव्हा करून त्याचे फ्रॅक्चर्स असतील, जॉईंट्स असतील, तो स्टडी करून आम्ही त्यात अलॉंग द लेंथ त्याला आम्हाला जे सपोर्ट डिझाईन सिस्टीम करायला लागते ती आम्ही सपोर्ट करतो. आणि हे पर डे किती काम होतं? पर डे सर साधारणतः एका फेसला आम्ही एक 4 मीटर करतो सर रोज आणि- एक फेजला. हा, हे एक phase. हा एक फेज नाही पलीकडे. नाही, म्हणजे आता मी थोडंसं इंटरेस्टिंग त्यासाठी सांगतो. हा, या सांगा ना. tunnel मध्ये जसं आम्ही मागच्या आमच्या सगळं connecting इंटरेस्टिंग link ला- आहे काम हे. नाही, कनेक्टिंग लिंकला आम्ही सर ग्रीनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये वायडेस्ट अंडरग्राऊंड टनेल केला. हा. ह्या सध्या ऑनगोईंग वर्कमध्ये आम्ही ह्या प्रोजेक्टमध्ये इथे रिंग रोडच्या याच्यात नॅशनल, आता आम्ही ते काढले रेकॉर्ड, असा मंथली करायचा झालेला आहे आमचा. नितीन गडकरीने मागे टाकता काय की तुम्ही? ऑलमोस्ट 980 ना आपलं किती 985 मीटर आम्ही एका महिन्यात केला 4 फेसमध्ये. मॅक्सिमम record break काम फक्त आहे. फेस 4 फेस 30 वर्षाचा जे काही आपला दिरंगाई झाली ती बहुतेक भरून काढायचं. एनिवेज, पण याची डेडलाईन काय? नाही, याची डेडलाईन आमची डिसेंबर 27 आहे ॲज पर ओरिजिनल प्रोजेक्ट शेड्यूल. पण आमचं प्लॅन आहे वेस्टची. वेस्ट, म्हणजे आता या पॅकेज बद्दल बोलतो मी पर्टिक्युलर Okay. सपोज, हम्म. आणि इन जनरल पण वेस्टची तशी आहे. तर आमचं नेक्स्ट डिसेंबरला 27ला आहे. पण आमचं प्लॅन असं आहे की आता आमचं हे दोन्ही टनेलचं 100% एक्सक्युएशन साधारणतः ऑक्टोबर एंड पर्यंत कम्प्लीट करतोय आम्ही. ओके. आणि बाकीचे जे अलाइड असतात, म्हणजे MEP म्हणतो आम्ही, म्हणजे जसं फायर फायटिंग, इलेक्ट्रिकल, या सगळ्या सर्व्हिसेस करून ते विथ रस्त्याचं हे PQC असेल, इलेक्ट्रिफिकेशन असेल, प्लस कंट्रोल रूम, ऑल इमर्जन्सी सर्व्हिसेस, हे सगळं करून आम्ही त्या टार्गेट पिरियडच्या थोडं आधीच पूर्ण करण्याचं आमचं नियोजन आहे. राईट. सो असं जेव्हा पायाभूत विकासाचं काम होतं ना, काय आहे की महाराष्ट्र जर 1 ट्रिलियन इकॉनॉमीचं कॉन्ट्रीब्युशन करू शकला तरच हा देश 5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे जाईल. आम्ही काही गव्हर्नमेंटच्या वतीनं हे काम करत नाही आहोत. आम्ही असं ठरवलं होतं आणि मी मुख्यमंत्र्यांना तेच म्हटलं होतं की तुम्ही इतकी पायाभूत विकासाची कामं केली तसं म्हणताय, तर याचा मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यात म्हणजे लातूरच्या, नांदेडच्या, परभणीच्या, जालन्याच्या, छत्रपती संभाजीनगरच्या, धाराशिवच्या मुलांना किंवा उद्योजकांना काय त्याचा उपयोग आहे. तर जे लोक सोलापूरहून येतील, कारण मी 7 तास परवा सोलापूरहून येताना अडकलो होतो हडपसरला, किंवा वेस्टर्न महाराष्ट्रातनं, पश्चिम महाराष्ट्रातनं जे लोक येतील, विदर्भात पण नागपुरातनं बरेच लोक इथेच नोकरीच्या निमित्ताने येत असतात. त्यामुळे हा जो रिंग रोड आहे हा फक्त पुणेकरांसाठी नाही आहे, हा सगळ्या महाराष्ट्रासाठी आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे 1 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये त्याचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे हे आपल्याला लक्षात घेण्याच्या दृष्टीनं हे पायाभूत विकासाची कामं आम्ही तुम्हाला दाखवतोय.
डायरेक्ट आणि इनडायरेक्ट म्हणजे संघटित आणि असंघटित क्षेत्रात रोजगार जो आहे, आता इथे किती लोक काम करतात? 13 पॅकेज म्हणजे 9 तर सुरू आहेत पॅकेजेस. हो 9 पॅकेज सुरू आहेत सर. ॲव्हरेज कमीत कमी 1,500 लोक काम करतात एका पॅकेजमध्ये. हा नाही ॲव्हरेज एका पॅकेजमध्ये. आता आमच्या ह्या ठिकाणी धरलं सपोज त्याचं 200-250 मिनिमम आहेत. आणि नंतर आता पुढचे पॅकेज जे आहेत ब्रिजेस वगैरे तिथे 1,000 लोक तिथं काम करतायत. म्हणजे ऑलमोस्ट हे जर आम्ही इकडचे वेस्टर्ली साईडचा विचार केला तर ॲव्हरेज तरी 3,000 लोक तरी काम करतायत. तो दोघांना एक प्रश्न, हल्ली पुण्यात राहणं मुश्किल झालंय असं म्हणतात. ते मुश्किल झालेलं किती कमी होईल याच्यामुळे जाधव साहेब? ट्रॅफिकमुळे बऱ्यापैकी फरक पडतो. हा म्हणजे जे काय आता आम्ही पण जे काय त्रास घेतो तर बऱ्यापैकी म्हणजे जे काय आपलं कंडिशन होतं. हा फक्त पुण्यातला आतला जो विषय आहे तो सेम राहणार. पण त्याच्यात पण हा. कसं आहे Internal की विषय. बाहेरून गाड्या आल्यामुळे जे जाम होतं हा, तो मग खूप बाहेरून रिलीफ जे मिळणार जाम आहे. होतं ते सुसह्य होणार. तुमचं काय मत? बरोबर. काय पुण्यात राहणं किती सुखकारक होईल तुमच्या या रस्त्यामुळे? होणार आहे. कितीची डेडलाईन, फायनल डेडलाईन किती आहे दोन्ही फेज मिळून? सर वेस्टर्ली जो आहे तो आमचा December 27 आणि ईस्टर्ली जो रिंग रोड आहे तो December 28. ओके. आता ही असं आमचं प्लॅनिंग आहे. ही दोन्ही वाहनं कुठली आहेत? काय आहे त्यांचं नाव? काय टॅमरॉक आम्ही म्हणतो ते ड्रिलिंग वगैरेला वापरतात. क्या है ये ये ड्रिलिंग है. साठी. हाउ डज इट फंक्शन? चालू करून दाखवू शकतो आम्ही. सॉरी. हाइड्रोलिक इक्विपमेंट है. हाँ. हाइड्रोलिक पावर से जो भी ड्रिल करता है it has a capacity up totally up to 12 meters. 12 मीटर. 12 मीटर डेप्थ तक ये ड्रिल करता तो ये होल जो बने हैं उसी के लिए बने हैं. है. उसमें हम चार्ज करेंगे तो बारूद जो भी है उसमें भर देंगे. इंटरेस्टिंग आहे की नाही? अशीच कामं तुम्हाला महाराष्ट्रातली आम्ही दाखवतोय, जी महाराष्ट्राच्या विकासाला, कारण हे महाराष्ट्राचं नवनिर्माणची पहिली मालिका आहे. आणि बुलेट ट्रेन तुम्ही बघितली, जी आम्ही मुंबईपासनं समुद्राच्या खालनं प्रवास करत करत साबरमतीला पोहोचलो. आणि अवघी मुंबई आश्चर्यचकित झाली. त्यांना माहितीच नव्हतं की इतकं खालून काम सुरू आहे. 25-1 किलोमीटरचा बोगदा मुंबईत सुरू आहे आणि वर 1,000-1,500 इमारती आहेत. आणि मला असं सांगितलं गेलं की इथे सुद्धा भूसंपादन करत असताना जवळपास 300-350 इमारती आस्थापना आहेत ज्या तोडाव्या लागल्या आहेत. त्याचा अर्थातच त्यांनी कॉम्पेन्सेशन दिलेलं आहे. तुम्ही बघताय महाराष्ट्राचं नवनिर्माण. चला सर, थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही दिशेनं आलेला हा चक्राकार पुण्याचा रिंग रोड हा ज्या खेड शिवापूरला येऊन थांबतो तिथे मी आता उभा आहे. सह्याद्रीतल्या डोंगर रांगा, दर्या, इथं तयार केलेले बोगदे असू देत किंवा सपाट भागावरती तयार झालेले वायडक्ट म्हणजे उंचीवरचे रस्ते असू देत, या कामामुळं 6 तालुके आणि 82 गावं जोडली गेली. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर पुणे मुंबई, पुणे सोलापूर, पुणे नाशिक, पुणे अहिल्यानगर असे जवळपास 9 राष्ट्रीय महामार्ग एका सूत्रात बांधले जातात. आणि हे सूत्र हे पुण्याच्या नव्या विकासाचा, नव्या पायाभरणीचा कार्यक्रम असतो. या रस्त्यामुळं अर्थातच पुण्यातलं प्रदूषण कमी होईल, पुण्यामधलं ट्रॅफिक कंजेशन कमी होईल, पुण्यातलं ध्वनी प्रदूषण कमी होईल. म्हणजेच काय तर अनेक पर्यावरणीय परवानग्या, तांत्रिक गोष्टी याचा मार्ग ओलांडत हा रस्ता येत्या मार्च आणि पुढच्या मार्चमध्ये 2 टप्प्यामध्ये जेव्हा लोकार्पण होईल तेव्हा हा जो पुण्याच्या विकासाला चक्राकर गतीला जो गतिरोध आलेला आहे तो गतिरोध दूर होईल आणि पुण्याच्या विकासाचं चक्र पुन्हा वेगानं आपल्याला धावताना दिसेल. हे महत्व आहे त्या पायाभूत विकास कामाचं. आणि म्हणूनच तर आम्ही ही महाराष्ट्र नवनिर्माण मालिका घेऊन तुमच्या समोर आलो. अर्थात या मालिकेबद्दल किंवा ह्या आजच्या रिंग रोड बद्दल तुमचं काहीतरी मत असणारच आहे. ते या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि अशा नवनवीन कल्पना ज्या तुम्हाला सुचतात त्याही आम्हाला सुचतात. थांबतोय मी. खेड शिवापूर.